जय सियाराम सर्वांना पुन्हा एकदा आमच्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आम्हाला लेट झाला होता, म्हणजे जसं आम्ही दाखवलं आधीच्या व्लॉगमध्ये आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत होतो, तर मग तिथे घरातल्या लोकांना हॉलवर नेईपर्यंत आणि आम्ही रिटर्न आम्हाला पण आणेपर्यंत थोडं लेट झालं आणि डायरेक्ट आम्ही आता तुम्हाला लग्नाच्या हॉलमध्येच दिसतो. तर फायनली ज्यासाठी आम्ही गावी आलो होतो तो क्षण आला दादाच्या लग्नाचा आणि आता लग्न लागत आहे. बघत राहा पुढे. लग्न लागलेलं आहे फायनली. ही आहे का मजा, लाईफ आहे. आमचा व्ह्यू वेगळा. तर आता आम्ही बसलो इकडे वरती. हे ऍक्च्युअल ऑडिटोरियम सारखं आहे, तुम्ही बघत असाल की वरपर्यंत असं एक कॉलेज आहे वाटते. माय गॉड, काय मराठा वैभव रंगमंच, सावंतवाड, सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई त्यांचं आहे मराठा वैभव रंगमंच आहे. आणि इकडे लग्न आहे आणि हे आहे ऑडिटोरियम. AC आहे ते तरी बरं भाई, इथे गरम नाही होत आहे, बाहेर मजबूत गरम होतो. तर आता इथून त्या डोरमधून बाहेर पडलो ना की विषयच संपला, एवढं गरम होत आहे. चालू त्या मॅडम बसल्या, आता माहिती आहे यांना, माहिती आहे की नाही मी मागे बसलेलो, इकडून पुढून आलो. आता यांना माहिती आहे की नाही माहिती नाही आपण बसलो इथे. राजू हाय, हाय करा, हाय हाय. बऱ्यापैकी पाहुणे मंडळी आली, मागे चालू आहे कुठे सर्व बसले. आता हळूहळू तुम्हाला दाखवतो सर्व. चालेल आता अर्ध्या विधी हळदीच्या आधीच झालेलं, त्यामुळे आता एवढं काय झालं नाही. लग्न लागण्यात सप्तपदी वगैरे आता होते. आता सप्तपदी वगैरे होणार, नंतर बघूया पुढचं कसं काय आहे ते. चला लग्न झालेलं आहे. बोल, लग्न झालेलं आहे आता. लग्न झालेले आहे आता. हा अरे मग बोल मध्ये माईकवर, तू बोल. कान पिळतायत कान. आम्ही उतरलोय, आता चालत चाललोय. बायडी आमची चालत चालले बघा. मस्त आहे, फळ छान आहे ना एकदम. तुम्हाला दिसत असेल मस्त आजूबाजूला ना काजू वगैरेची झाड आहेत. हे वातावरण खरंच खूप मस्त वाटतं. पण कोकणात आलो की हे भारी वाटतं.
तुमच्याकडे पण असं असेल तर कमेंट करा नक्कीच, की पायवाट वगैरे असतं. बंद कर. आता तू वाकडा धरत होतास दिपेश त्या दिवशी. असं? हा, तू येत नव्हतास त्यात. बघ खूप कमी. हा, आता बरोबर आला. आता बरोबर. आई टॅलेंटेड आहे मी तसा. आणि असं पकडल्यावर लगेच त्या हाताने पकड ना समोरून. कुठला? कशाला त्या हाताने? असं चालतंय ना. असं मग परत जर हे करायचं असेल तर प्रॉब्लेम होईल परत. काय नाही मंडळी, मी शिकतोय असं 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 पकडायला वगैरे शिकतोय मी, त्यामुळे आम्हाला एका क्रिएटर दादाने काल मदत केली. येस, थँक्स म्हणजे टू राज गोठवणे है ना, गोठणकर, राज गोठणकर. थँक्यू. थँक्यू. म्हणजे आम्हाला आहेत, चांगली माणसं आहेत. म्हणजे असं नसतं की ती लोक मोठी झाली मग आपल्याला ती लोक मदत नाही करत, असा गैरसमज. ती लोक आपल्याला मदत करतात, खरंच ग्रो पण होतात आणि इतरांना पण ग्रो होण्यासाठी मदत करत असतात. म्हणजे काही काही लोक जी असं असं बदनाम आहेत मराठी माणसं, की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो. तर काही काही माणसं अजून पण आहेत जे मराठी माणसाला वरती जायला मदत करतात. म्हणजे पुढे जायला आम्हाला दादा खरंच त्याने म्हणजे राजने खूप म्हणजे काल चांगलं गायडन्स केलं. काल आम्हाला असं अचानक भेटलं लग्नाला. तो पण गावीचा इथे कुडाळात होता, त्याचं गाव कणकवली, तो कुडाळात आहे. तर आमच्यासोबत गाडीवर तो होता. तर मग चांगलं त्याने ते म्हणजे आमची घरी जाऊन ओळख झाली. म्हणजे आम्हाला तेव्हा समजलं की तो पण, आम्ही त्याला बघितलेलं पण लक्षात येत नव्हतं की कुठे बघितलंय. तर माझ्याकडे त्याने हा माईक बघितला ना, माईकचा बॉक्स. तर त्याने विचारलं माईक कशाला. तर तेव्हा बोलतो, मी सांगितलं त्याला की आम्ही असं का थोडंफार कंटेंट वगैरे बनवतो, व्लॉग बनवतो, त्यामुळे आम्ही माईक वगैरे घेतलेला आहे. तर तो बोलतो अरे मी पण बनवतो. मग आम्हाला क्लिक झालं की हा तोच आहे म्हणून. हा, आणि तुम्ही पण त्याला फॉलो करा. फॉलो केलं नसाल तर इंस्टाग्रामवर फॉलो करा. आम्ही ID मेन्शन करतो. हा, डिस्क्रिप्शन मध्ये. यस. आम्हाला पण फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आम्हाला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आम्हाला सबस्क्राईब करा, कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि इकडे आम्ही वरातीसाठी, म्हणजे आम्ही गेलेलो ना तिथे रूमवर, तिथून आम्ही फ्रेश होऊन वरातीसाठी आलेलो आहोत. म्हणजे इथे हा व्हॉइस ओव्हर दिला आहे मी, कारण तिथे एवढा डीजेचा आवाज होता की काही ऐकायला आलं नसतं. मग आता हे व्हॉइस ओव्हर दिलं, इथे वरात चालू आहे. मग आता थोडं आम्ही वरातीत नाचलो. तर इथे थोडं आम्ही वरातीत नाचलो, कारण आम्हाला मुंबईसाठी रिटर्न यायचं होतं. आता तिप्पा असता व्हॉइस ओव्हर झाला तर बोललं असतं बघा प्राजू कशी नाचते. तर हा, मी आणि दिव्या इथे नाचत होतो, मजा केली, फुल ऑन धम्माल केली. आणि मग निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. हॅलो गाईज, तर आम्ही मुंबईत रिटर्न आलो आहोत गावावरून. खूप दमलो आहोत, कारण आम्हाला म्हणजे सीझन असल्यामुळे नॉन एसीची तिकीट मिळालेली बसची, आणि मुंबईत आल्यावर खूप गरम व्हायला लागलं. आणि हिअर वी आर. बी म्हणजे मीच आहे, पण ठीक आहे, मीच म्हणजे दिपेश म्हणजेच मी. दिपेशला कामावर जावं लागतं, तर तो दिपेश कामाला गेला आहे. माझा आज वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी घरी आहे. तर तुम्हाला
हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि तुम्हाला अजून कुठले ब्लॉग बघायला आवडतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप 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 थँक्यू. आणि हा ब्लॉग दीपेश नसल्यामुळे मीच इथे एंड करते आहे. तुमचं पुन्हा एकदा खूप 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 थँक्यू. बाय. जय सियाराम.